चरण विठेवर ठेवून शकून सांगणे अनुदिन उभी राहिली सेवा। पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं म्हणजे पांडुरंगाला ज्यावेळी पुंडलिकानं वीट फेकली आणि त्याच्यावर उभं राहिलं, त्याला असं बसता येत नव्हतं, मांडी घालून बसता येत नव्हतं, पाय का जोडलेले आहेत? त्या पांडुरंगाचा संदेश आहे आमच्या तरुणांना बाबा। अरे एवढा पळालो भराभर, 10 अवताराचं कार्य केलं, दुष्टांचा संहार केला, एवढा पळालो भराभर तरी माझे दोन्ही पाय बराबर आहे। तू कितीक पळणार आहे 60-70 वर्षाच्या आयुष्यात? जास्त बरोबरी करू नको, परमात्माचं नामस्मरण कर आणि नीती न्यायानं आपला संसार पूर्ण कर आणि या देशाची धुरा ज्यांच्या खांद्यावर द्यायची आहे त्या लेकरांवरती जरा संस्कार कर, म्हणजे तुझ्या जन्माचं सफल होईल, तुझा जन्म सफल होईल। काय अशा कोण सांगितलं? एका जनार्दनी आनंद झाला, संती जय जयकार केला, अशा कोण कुरकुला पाहुणे। तुम्हाला आनंद झाला का नाही भाऊ शकून कुरकुला पाहून? जर आनंद झाला असेल तर आपल्याला एकदा पांडुरंगाच्या नावानं टाळी वाजवायची, गजर करायचा। हा, टाळी अशी नाही, टाळी असं नाही वाजवायचं। टाळी का वाजवायचं? टाळ्या 2-3 प्रकारच्या असतात भाऊ। हा, एक टाळी असते गावामध्ये मंत्री आलं, भाषण करतोय निवडणुकीसाठी, त्यावेळी टाळ्या वाजवतात। आपल्या गावचा काही विकास झाला नाही, आमच्या गावामध्ये संडास नाही, लाईट नाही, काही नाही, मी जर निवडून आलो तर मी तुम्हाला अशा सुविधा पुरविल, लगेच कडकड टाळ्या, ती एक टाळी असते। दुसरी टाळी असते, लग्न मंडपामध्ये सगळी पब्लिक बसलेली आहे, नवरदेव एका खुर्चीवर बसलेला, नवरी एका खुर्चीवर बसलेली आहे आणि त्यावेळी आम्ही टाळी वाजवतो, ती एक महत्वाची टाळी आहे। ती टाळी का वाजवतो आम्ही? टाळी वाजून त्याला सांगतोय एकदा आम्ही फसलं, एकदा तू फसलं। पण ही तिसरी अध्यात्माची टाळी आहे। ही टाळी जर आम्ही हातावर वाजवली तर हातावर टाळी वाजवल्यानं उभं राहून जर टाळी वाजवली तर आमच्या शरीरामध्ये, आमच्या पोटरीमध्ये हे जी पिट्युटरी ग्लँड आहेत याच्यामध्ये लाल रक्तपेशींची संख्या वाढते आणि लाल रक्तपेशींची संख्या पोटरीत वाढली की हृदय विकाराचा धोका राहत नाही। म्हणून सांगते मी की टाळी वाजव, ही टाळी ब्रह्मानंदी लागल आणि तुला हृदय विकाराचाही झटका राहणार नाही। म्हणून म्हणताय की ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्ये सांभाळावी।